आज मी निघाले आहे मुळशीला. पुण्याजवळ वन डे ट्रिपसाठी खूप सुंदर ठिकाणं आहेत, त्यातलंच एक मुळशी. आणि आज वुमन्स डे निमित्त वाटलं की काहीतरी छान करावं, थोडा वेळ स्वतःसाठी काढावा. आपल्या 9 to 5 जॉब रुटीनमध्ये थोडासा ब्रेक घ्यावा आणि स्वतःला पॅम्पर करावं, स्पेशल ट्रीट करावं. म्हणून आज सहजच एक छोटीशी राईड करायचं ठरवलं आहे आणि त्याच निमित्ताने तुम्हालाही माझ्यासोबत या सुंदर सफरवर घेऊन जाणार आहे. हाय अँड हॅलो, वेलकम ऑन माय यूट्यूब चॅनल डेट विथ सायली. सो फर्स्ट ऑफ ऑल, सगळ्या ब्युटिफुल वुमन्सला माझ्याकडून वुमन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. आणि याच वुमन्स डेच्या निमित्ताने मी आज स्वतःला ट्रीट करणार आहे. म्हणजेच मी आज आले लंचवरती एका खूप ब्युटिफुल आणि एस्थेटिक रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे बॅशो. सो एक्सप्लोअर करते आहे. इथलं फूड, इथलं ॲम्बियन्स ॲक्च्युली खूप भारी आहे आणि व्ह्यू तर सॉलिड आहे. जस्ट चेकआउट. फूड टेस्ट करा. आज वुमन्स डे तर आहेच, पण आज रंगपंचमी सुद्धा आहे. आणि यांचं जे प्रेझेंटेशन आहे डिशचं, मी सोया चाप घेतला आहे. सो त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते बहुतेक रंगपंचमीच्या रिलेटेड केलं आहे. दाखवत त्याला असं वाटतंय ना, हा पिंक कलर हा त्यांनी रंगपंचमी निमित्त या डिशमध्ये डेकोरेट केला आहे. सो मेन्यू आलेला आहे आणि मी ऑर्डर केलेला आहे पनीर टिक्का मसाला आणि त्याच्यासोबत बटर रोटी, तंदुरी रोटी. तर मी आता हे टेस्ट करते आणि लगेच तुम्हाला सांगते की कसं लागतंय. मस्त आहे, टेस्टी आहे, खूप बॅलेन्स्ड अशी टेस्ट आहे याची. नॉट सो स्पायसी, नॉट सो माइल्ड, असं परफेक्ट आहे, छान आहे. आणि इवन जो सोया चाप जो सोया चाप मगाशी ऑर्डर केलेला, तो पण एकदम बॅलन्स्ड होता टेस्ट आणि खूप छान होता. रिफ्रेशिंग आहे खूप. बटरमिल्क मसाला बटरमिल्क ऑर्डर केलं आहे आणि असे मसालेदार वगैरे जेवणानंतर मस्त. हाय अगेन. जेवण झाल्यावरती असंच ऑन द वे होते मी आणि मला एक क्यूटचं लोकेशन सापडलं आहे. एक अशी टपरी आहे छोटीशी आणि तिथे त्यांनी थोडंसं सिटिंग अरेंजमेंट वगैरे केली आहे आणि व्ह्यू दाखवते तुम्हाला. सी, असा ब्युटिफुल व्ह्यू दिसतो इकडून. त्यामुळे मला मूड झाला आहे पेंट करायचा आणि मी कॅरी केलं आहे माझं छोटूसं पेंटिंग किट. सो मी आता याच्यावर पेंट करणार आहे एक छोटंसं लँडस्केप. लेट्स सी.
सो इथे आहे माझं छोटंसं क्यूटचं लँडस्केप. तसा तर हा एवढा सुंदर आणि मोठा निसर्ग मी माझ्या ह्या छोट्याशा कॅनव्हसवरती कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हालाही आवडेल. माझ्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला एक विंड शिमरचा आवाज येत असेल. मध्ये मध्ये थोडा थोडा विंड शिमरचं जुगाड जे केलं आहे इथल्या कॅफे टपरीवाल्यांनी, ते काय मी तुम्हाला दाखवते. टडा, एक बॉटल लावली आहे आणि एक छोटासा तुकडा आहे एका काठीचा आणि एक वेट लावलाय त्याला बॅलन्स करायला आणि ते त्याच्यावर धडकून त्याचा आवाज येतोय. ते विंड शिमरचं काम करतंय. आहे की नाही मस्त आयडिया. इकडे पण एक आहे. सो पेंटिंग झाल्यानंतर पुढे ऑन द वे मी परत एक हॉल्ट घेतला आहे. एक छोटासा टी ब्रेक म्हणू शकतो आपण त्याला, टी कॉफी ब्रेक. आणि गॅस मी कुठे आहे? टडा, मी आले आहे पॅराडाईज कॅफेला. पॅराडाईज कॅफे स्पेशली व्ह्यूसाठी फेमस आहे इथल्या आणि तोच मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो इथून आपण एंट्री करतोय आणि समोरच आपल्याला ऍक्च्युली खूप भारी व्ह्यू दिसतोय. असा इकडे कॅफे आहे आणि कॅफेला न जाता आधी मी डिरेक्टली व्ह्यू कडे चालली आहे. मीन्स आय कांट वेट ऍक्च्युली. खूपच सुंदर दिसतो आहे की नाही हे मेस्मरायझिंग. सी, वाव. आणि हा इथे असा कॅफे. आमचा इथे व्ह्यू वगैरे बघून झाला, कॉफी पिऊन झाली आणि इथे एकदम सरप्राइझिंगली आम्हाला काय दिसलं माहिती आहे? एक स्नेक. आणि त्या स्नेकचे व्हिडिओज म्हणजे मी ट्राय केलेत काढायचे लांबूनच झूम करून. आणि असा एक पातळ मस्त सॉलिड स्नेक होता, पण मी कॅप्चर केला मला जसा जमला तसा. आणि त्या स्नेकचे क्लिप्स मी व्हिडिओच्या शेवटी नक्की टाकते. जर तुम्हाला माहीत असेल की तो कुठला स्नेक आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे पर्यटक सुद्धा दिसले आम्हाला इकडे आलेले. सो कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा आणि क्यूटसा व्लॉग? मला नक्की सांगा. आणि अशाच छान छान कॉन्टेंटसाठी डेट विथ सायलीला
नक्की नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.